आदिवासी विकास विभागाअंतर्गत विभागस्तरीय स्पर्धांचं जळगाव इथे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडल्या. आजचा शेवटचा दिवस आणि समारोपाचा दिवस आणि आज या ठिकाणी हे विद्यार्थी बक्षीस घेत आहेत. तर आपण विद्यार्थ्यांनी खेळवणी जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं त्यांना जे फळ मिळालं त्याबद्दल त्यांना जी बक्षीस मिळतंय अशा विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कोचशी आपण बातचीत करणार आहोत. आपण या ठिकाणी एक खो खोचा संघ विजयी झालेला आहे. या खो खोच्या संघाचे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ज्यांनी खो खो मध्ये 17 वयोगटामध्ये ते जिंकलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्या कोचशी आपण बातचीत करणार आहोत. तर या ठिकाणी हे जे खेळाडू आहे त्यांचे कॅप्टन कोण आहे? काय नाव बेटा तुझं? रोहिणी कॅप्टन आहे. हिच्याशी आपण बातचीत करणार आहोत की यांनी कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली आणि कशा पद्धतीने विजय झाले. बेटा हे सांग की तुम्ही आज जिंकलात, कसं वाटतंय? चांगलं, किती चांगलं वाटतंय? खूप चांगलं. किती दिवस मेहनत केली, किती महिने प्रॅक्टिस केली? 5 वर्ष. 5 वर्ष म्हणजे तू लहान होती तेव्हापासून खेळते का? ही रोहिणी कॅप्टन आहे आणि हिने जवळपास 5 वर्ष प्रॅक्टिस केलेलं आहे. आणि इतर मुलींनी किती प्रॅक्टिस केली? त्यांनी पण 5 वर्ष. अरे बापरे, या मुलींनी सर्व मुलींनी लहानपणापासून जवळपास 5 वर्षापासून प्रॅक्टिस केलेलं आहे आणि यांनी वयोगट 17 मध्ये हे विनर झालेले आहेत. ही राज्यस्तरीय जी स्पर्धा पुढे होणार आहे ही विभागस्तरीय आहे, याचा ते विजेता झालेला आहे. याच्यानंतर ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड झालेली आहे. तर बेटा तुला कसं वाटतंय जिंकले तर? खूप चांगलं. खूप चांगलं. कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला प्रॅक्टिस दिली? ढोले सर. ढोले सर या ठिकाणी आहेत, त्यांचे कोच. त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. तर सर मला हे सांगा, सर्वप्रथम तुम्हाला तुमची टीम विनर झालेली आहे. तर तुम्हाला टीम विनर झाल्यामुळे तुम्ही जी मेहनत घेतली मुलांवर त्याच्यामुळे तुम्हाला जे फळ मिळालं आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, तर कसं वाटतंय तुम्हाला? फळ मिळाल्याचा आनंद तर होतो, पण त्याच्या मागे जे विद्यार्थी आम्ही प्रमुख मानतो किंवा त्यांच्यामुळे आम्हाला तो आनंद साजरा करता येतो. त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू समजून आम्ही आमचं काम करत असतो आणि ते काम केलेलं खरं उतरवण्याची जिम्मेदारी विद्यार्थी पार पाडत असल्यामुळं तो आनंद त्यांच्या विजयामध्ये आम्हाला आनंद मिळत असतो. म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतोय की आणि पुढे खेळण्याची सुद्धा संधी मिळते आणि या स्पर्धेमुळं ह्या मुलींना आपल्या बाह्य जगामध्ये वावरण्याची संधी मिळते. आणि हे जे घडतंय तर आपल्या मुली ज्या आहेत त्या खांद्याला खांदा लावून मुलांच्या बरोबरीनं काम करतील आणि कुठेही मुली स्वतःला कमजोर समजणार नाहीत. हे त्या मागचा उद्देश आहे. तर ह्या मुलींना अशाच प्रकारे आपण पुढे काढण्याची म्हणजे माझ्या माध्यमातून हे काम अविरत चालू राहील. आपला कोणता प्रकल्प? नंदुरबार प्रकल्पामध्ये वडकळंबी आश्रमशाळा आहे. बरोबर. आणि तसेच आमच्या संघामध्ये जळखेच्या पण विद्यार्थिनी होत्या. तर असे एकत्रित गटाच्या असे एकत्रित संघ तयार होता आणि नंदुरबार प्रकल्पाचं प्रतिनिधित्व केलं. जळख्याचे पण या ठिकाणी कोच आहेत. सर आपलं नाव काय? अनिल रौंदळ. रौंदळ सर या ठिकाणी हे सुद्धा आहेत. यांची दोघं वडकळंबी आणि जळके या दोघी शाळांचे या ठिकाणी मिक्स मुली आहेत आणि यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी विनर झालेले आहेत. आपण या ठिकाणी असलेले रौंदळ सरांना सुद्धा विचारू. सर काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? मुलांनी खरोखर एकदम उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दाखवलंय आणि नंदुरबार प्रकल्पाच्या एकूण 6 खो खोचे संघ होते, त्यापैकी 4 संघ आपले हे फायनलला प्रवेश घेतला आणि त्यापैकी आपला हा एका संघाने विजेतेपद पटकवलंय आणि उर्वरित 3 संघ आपले उपविजयी राहिलेले आहेत. यामागे त्या शाळेतले सगळे कोच, प्रशिक्षक त्यांचं मेहनत होती आणि प्रकल्प कार्यालयाने मला पूर्ण 6 संघाचा एक जनरल कोच म्हणून नेमणूक केली. त्याबद्दल मी प्रकल्प कार्यालयाचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तुमचं सगळ्यांचं आमच्या 39 न्यूजच्या वतीने तुमचं फार फार अभिनंदन. यापुढे मुलींनो, रोहिणी मी तुला प्रश्न विचारतो की आता राज्यस्तरीय तुमची निवड झालेली आहे, तर यानंतर राज्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा असेल? खूप चांगला. चांगला म्हणजे तुम्ही आता जिंकणार की हारणार मग पुढे जाऊन? जिंकणार. नक्की? हो. सगळ्यांनी जिंकणारच? हो. तुला कसं वाटतंय बेटा? खूप चांगलं. आणि नक्की जिंकणार? हो. आत्मविश्वास तुमचा आहे का? जिंकणार राज्याला? जिंकणार? तर या मुलींनी सांगितलं की आम्ही राज्यस्तरीय सुद्धा
आम्ही जिंकणार हा आत्मविश्वास यांचा आहे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी आत्मविश्वास आहे. मी संतोष शिरसाट, अमोल गायवार सोबत, नंदुरबार.